असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. उपजोनिया उडते येवो, उपजोनिया उडते येवो, उपजोनिया उडते येवो, उपजोनिया उडते येवो. काला उपजोनिया उडती येवो, काला खाऊ दही भात. कोही कोही तो ऐसे नाही कवळ काही खाल्याचे. एकमेका देऊ खिसे घालून बरी कामने वाळवंट बरवे नीट उत्तम. कोही कोही तो ऐसे नाही कवळ काही खाल्याचे. पांडुरंगा
करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचं. पण 2 मिनिट डोळे बंद आणि हात जोडू. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकां मुनीन्द्रेन्द्र समागात्य तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामीशमीशं निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशं शिवासं भजेऽहं. सर्वजण हात खाली करू शकतो. निवडलेला अभंग काल्याचा अभंग आहे आणि आज काल्याचा दिवस म्हणून काल्याच्या नियमाप्रमाणे निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं असेल, सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ. आम्ही गेल्याच्या नंतर उपजोनिया वैकुंठाला गेल्याच्या नंतर पुन्हा येणार. तर कशासाठी? काला खाऊ दही भात. दही भात काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा इथं येणार. आता लोक म्हणाले, महाराज वैकुंठ साधारण लोकांना कुणालाही मिळत नाही, तुम्हाला मिळालंय आणि मिळाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा येणार. कशासाठी? तर फक्त दही भात काला खाण्याकरता. एवढं महत्त्वपूर्ण काय? तर महाराज म्हणतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अहो वैकुंठ फार महान आहे. ठीक आहे, भक्ती केल्याच्या नंतर भगवंताचं पद आपल्याला तिथं मिळतं, वैकुंठ तिथं मिळतं. पण महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण वैकुंठामध्ये एक कवळ, एक घास, एक दाना सुद्धा काल्याचा मिळत नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर पुन्हा रिटर्न येणार. कशासाठी? काला खाऊ दही भात. आता लोक म्हणाले, ठीक आहे, दही भात खाला आम्ही सुद्धा करणार. पण महाराज म्हणतात त्याचा नियम काय? काला आपला आपण घेऊन खायचा नसतो. तर कसा खायचा? एकमेका देऊ मुखी. काला बघा, जेव्हा आपण कालाचा प्रसाद घेतोय तेव्हा ज्याचा त्यानं काला खायचा नसतो. तुमच्या हातावर आहे, तुम्ही समोरच्याच्या मुखात घालायचा असतो. समोरच्यानं त्याच्या हातात आहे तर त्यांना दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या मुखामध्ये घालायचा असतो. हा काला खाण्याचा नियम इथं महाराजांनी सांगितलेला आहे. एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी. आता काला करायचं हे ठीक आहे, पण काला करायचं कुठं? तर तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. अशा प्रकारे सरळ साधा सोपा भावार्थ आपण कीर्तनाचा अभंगाचा इथं पाहिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असं पर्व आपण 4 दिवसाचं सुंदर 3 दिवस कीर्तन झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 4थ्या दिवशीचा आजचा काला. आणि आजचं येण्याचं सर्वांचं कारण म्हणजे स्वर्गीय सौ वैशालीताई वसंतराव कावळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित झालेले आहात. बघा, बरेच जण म्हणतात पुण्यस्मरण करायलोय, तर यात काय नवल? तर एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्यस्मरण त्यांचंच होतं ज्यांचं स्मरण करण्यासाठी काहीतरी पुण्य माग शिल्लक असतं. काही लोकांचं पापस्मरण होत असतं. ते गेल्याच्या नंतर त्याने काय वाईट गोष्टी केल्या. काही लोक असे आहेत, ते मेल्याच्या नंतर लोकांना वाटतं बरं झालं, धरतीवरचं पाप गेलं. आणि काही लोक असे आहेत, ते गेल्याच्या नंतरही कित्येक वर्ष उजाडतात, पण तरीसुद्धा त्यांच्या आठवणी मनातून जात नाही. आणि अशाच एका व्यक्तीमधल्या सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या स्वर्गीय वैशालीताई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथं बसलेलो आहोत. महत्त्वाचं म्हणजे वैशालीताईचा आमचा काही एवढा परिचय नाही, पण ते म्हणतात ना, व्यक्ती गेल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी त्यांच्याबद्दल चांगलं प्रत्येकच जण बोलतोय,
परंतु व्यक्ती गेल्याच्या नंतर 1-2 दिवस त्यांना आठवण त्यांची जर राहत असेल, तर घरचे आठवण ठेवत असतील, तर त्यांनी घरच्या पुरतं मर्यादित काहीतरी कार्य केलं असावं. पण आज एवढा समाज जर त्यांना आठवण ठेवत असेल, तर त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे आणि अनन्यसाधारण असं महत्त्व त्यांच्या कार्याला प्राप्त झालेलं आहे. त्यांचे पती वसंतराव भाऊ कावळे त्यांनी सांगितलेलं आहे, हे हॉलसुद्धा त्यांच्याच निर्देशनाखाली इथं बांधल्या गेलेला आहे. म्हणून त्यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. वसंतराव दादा कावळे त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तथा महत्त्वाचे धन्यवाद मी अजून एका व्यक्तीचे मानते की या कार्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा ज्यांचा आहे, त्यांच्या पत्नी पुष्पाताई, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांच्या मनातील हा नम्रपणा आहे की त्यांनीसुद्धा इथं मोठ्या मनानं उपस्थित आहेत आणि नेमकं उपस्थितच नाही तर चांगल्या प्रकारे मनातून आलेल्या सर्वांची सेवासुद्धा त्यांनी करत आहेत आणि कार्यसुद्धा चांगलं पूर्णत्वाला त्यांनी लाभत आहेत. बघा, एक पती तेव्हाच चांगलं कार्य पूर्णत्वाला लावू शकतो जेव्हा त्याच्या अर्धांगिनीचा पूर्णता, सहवास, पूर्णता सोबत त्या व्यक्तीला लाभते. म्हणून ते म्हणतात ना, काय सांगू त्या विठ्ठलाची किती असावी पुण्याई, की काय सांगू त्या विठ्ठलाची किती असावी पुण्याई, साथ देण्यासाठी युगे 28 उभी आहे माझी रखुमाई. म्हणून असा चांगला जीवनसाथी पुन्हा एकदा लाभणं हे सुद्धा भगवंताचीच असलेली कृपा आहे. म्हणून पुष्पाताईचे सुद्धा मी मनापासून इथं धन्यवाद मानते. सर्व परिवाराचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्यांचे जे पुत्री आणि पुत्र मागे त्यांनी ठेवून गेलेले त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर कोसळलेला सगळ्यात मोठा दुःखाचा हा प्रसंग आहे, परंतु आपण सर्वजण त्या प्रसंगामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने त्यांचं दुःख हे वाटून घेतलेलं आहे. बघा, एक दिवस प्रत्येकाला जाणं आहे आणि इथं उभं राहून या गोष्टी करणं सुद्धा फार सोपं आहे. एक महात्मा होते, साधारण एक साधू होते. त्यांच्याकडं एक शेतकरी आला आणि तो शेतकरी त्यांच्याकडं जाऊन रडत होता. तो शेतकरी त्या महात्म्याला, त्या साधूला सांगू लागले की माझ्याकडे एक गाय होती, माझी गाय वारली, 1-1.5 लाखाची माझी गाय वारली, म्हणून मला फार दुःख वाटत आहे, मी फार रडतोय. आणि रडता रडता जो साधू महात्म्याने सांगितले, अरे त्या गायीसाठी रडून काय फायदा, शेवटी जे इथं जन्म घेईल त्याला एक दिवस जावं लागेल. आता त्या व्यक्तीला, शेतकऱ्याला पटलं आणि तो म्हणाला ठीक आहे, तुमचं बरोबर आहे, आणि म्हणून त्याने डोळे पुसले आणि घरी निघून गेला. आता काही दिवसानंतर जो व्यक्ती, जो साधू होता, त्याची मेली शेळी आणि आता तो रडतोय. आणि रडल्याच्या नंतर तोच शेतकरी तिथे आला आणि त्यांनी सांगितले, माझी 1.5 लाखाची गाय गेली, तुम्ही मला भाषण दिले आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्या शेळीसाठी रडत आहे. त्यांनी सांगितले, गेलेली गाय ही तुझी होती म्हणून मला भाषण देणं सोपं होतं, मेलेली शेळी माझी आहे म्हणून हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून म्हणतात ना, इथं उभा राहून मी तुम्हाला भलेही गोष्टी करू शकते की ठीक आहे, गेले एक दिवस, सर्वांना जाणंच आहे. हे म्हणतात ना, जो व्यक्ती आपल्याला सोडून गेलाय त्या व्यक्तीला आपण पुन्हा आणू शकत नाही आणि त्या व्यक्तीच्या, कोणत्याही व्यक्तीच्या जाण्यानं आपलं जीवन थांबत नाही. शेवटी आहे ते तसंच चालू राहते. पण लाख व्यक्ती जरी आले तरी त्या एका व्यक्तीची जागा कुणी पूर्ण करू शकत नाही. एवढं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, स्वर्गीय आमच्या वैशालीताई, त्यांचे सुद्धा मनापासून त्यांच्या चरणी वंदन करते आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेला मी इथं सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संतांनी सुद्धा आपल्याला सांगून गेले की इथं आल्याच्या नंतर शेवटी एक दिवस प्रत्येकाला जायचंय, पण जाता जाता कार्य असं करा की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण जरी या उत्तमाची रे कीर्ती मागे, उत्तमाची रे कीर्ती मागे, उत्तमाची रे कीर्ती मागे, उत्तमाची रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे,
उरे कीर्ती मागे. एक दिवस प्रत्येक व्यक्तीला मरायचंच आहे. बघा, आपण इथं जेवढे काही बसू नये, आपल्या प्रत्येकामध्ये प्रत्येक काहीतरी वेगवेगळं भगवंतांनी दिलेलं आहे. बघा, प्रत्येकाला 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 1 तोंड आहे, 1 जीभ आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, सर्वांना केस आहेत, पण तरी सुद्धा एकही व्यक्ती एकासारखा दिसत नाही. एवढी सारी भिन्नता आपल्या सर्वांमध्ये, पण आपल्या सर्वांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे काय, की इथं आपण सर्वजण एक दिवस प्रत्येकाला मरण आपल्याला येणार आहे. जगातील अटल सत्य, शेवटचं सत्य जर काही असेल तर फक्त ते एवढे की आपण सर्वजण एक दिवस मरणार आहोत. आणि म्हणून संत म्हणतात, इथं आल्याच्या नंतर मरण काही एवढी मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाला जायचंच आहे, पण जगताना अशा प्रकारे जगा की उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण मेल्याच्या नंतर सुद्धा आपण कीर्ती रूपाने जिवंत राहिलो पाहिजे. बऱ्याच जणांना वाटते की मी गेल्याच्या नंतर वंशावळाच्या रूपाने मी जिवंत राहू शकतो, पण तुम्हाला सांगते बघा, आपण मेल्याच्या नंतर आपल्या मागच्या 4थ्या 5व्या पिढीचं नाव आपल्याला माहित आहे का? बोला, इकडे कुणाला तरी आपल्या 5व्या पिढीचं नाव माहित आहे का? अजिबात नाही. आपल्या मागच्या 4थ्या 5व्या पिढीला जर आपण ओळखत नसेल तर आपल्याला कोण ओळखणार आहे महाराज? म्हणून आपण वंशावळ निर्माण करून, आपली संतती निर्माण करून, जन्माला आणून आणि वंशावळीच्या भरोशावर आपण आपलं नाव हे जिवंत ठेवू शकत नाही. जर आपल्याला आपलं नाव जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला काहीतरी कार्य हे समाजासाठी करावे लागेल. म्हणून संत ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि अशीच कीर्ती आमच्या वैशालीताई यांची इथे राहिलेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या मुखातून त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी मी चांगलं ऐकलेलं आहे. कित्येक वर्ष सरपंच पद सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे आणि सुंदर असं गावाला शोभेल अशा सरपंच सुद्धा त्यांनी राहिले. आणि त्यामुळं आपण सर्वजण इथं उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल संपूर्ण कावळे परिवाराबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि आता आपल्या अभंगाकडे पुढं चालते. विठ्ठल 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 विठ्ठल. मला वाटते आपल्या गावामध्ये किंवा कावळे कुटुंबामध्ये संगीताची काहीतरी जाणीव असावी. कुणाला तरी संगीताबद्दल आवड असावी, कारण ज्याला संगीताबद्दल आवड आहे त्यांनीच एवढे चांगले कलाकार कीर्तनरूपी सेवेसाठी बोलवू शकतात. आज बोलवलं एका कलाकार, हा महाराष्ट्रातील नामवंत कलाकारामध्ये त्यांचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे गायनाचार्य हरिभक्तपरायण मंगलाताई. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुंदर असा आवाज त्यांचा आहे. संसारासोबत परमार्थ कसा साधता यावा याचं उत्तम उदाहरण आमच्या मंगलाताई, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि युवा असताना आपल्या नावाची छाप अख्ख्या महाराष्ट्रभर टाकणाऱ्या हरिभक्तपरायण राणीताई दौंड, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी नेहमी सांगते त्यांच्याकडं प्रत्येक गुण आहे. दिसायचं सौंदर्य सुद्धा आहे, आवाजाचं सौंदर्य सुद्धा आहे आणि सोबतच स्वभाव सौंदर्य सुद्धा आहे. दिसायचं सौंदर्य आहे आणि गायनाचं सौंदर्य आहे, पण स्वभावच चांगला नसेल तर काही फायदा होणार नाही. शेवटी गुणांवरून माणसाची पारख होत असते. आणि सुंदर असा स्वभाव ताईंचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आजकाल महिला कोणत्याही गोष्टीमध्ये मागे राहिलेल्या नाही. यशोदाताईकडे पाहून मला नेहमी एकच वाक्य आठवते की हमारी छोरिया क्या छोरो से कम है की. आपल्या मुली सुद्धा आजकाल कुणापेक्षा मागे राहिलेल्या नाही. तो काळ वेगळा होता, जी लोक म्हणायची पखवाज हे मुलींनी वाजवण्याचं वाद्य नाही. या सर्वांच्या कानावर असलेला एक तमाचा म्हणजे आमच्या यशोदाताई. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. सुंदरसं ज्यांनी पखवाज वादन आणि संतांनी सांगून गेले, एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी का रे फुका जन्माला. कला माणसाला कधीच उपाशी मरू देत नाही. आपल्याजवळ असलेला पैसा हा कुणीतरी नेऊ शकतो, आपल्याकडे असलेली धन दौलत हे कुठं चोरी जाऊ शकते किंवा भगवंताची नजर आली आणि म्हणतात ना, क्षणामध्ये रंकाचा रावाचा रंक होऊ शकतो, परंतु आपल्यामध्ये जी कला आहे ही कुणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही. अशीच सुंदर कला त्यांनी आपल्यामध्ये अवगत करून घेतली. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि जेवढे काही ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था सांगवी कळस तालुका संगमनेरचे विद्यार्थी आहेत, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. आजच्या या कीर्तनरूपी सेवेचं आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं एक सुंदर असं वैशिष्ट्य असं आहे की व्यासपीठावर एकही पुरुष नाही, सर्व महिलाच आहेत. सर्व महिलांचा सप्ताह म्हणू शकतो. मला वाटलं निदान चोपदार तरी पुरुष असतील, पण आमच्या सुंदर ताई साहेब त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्या बात जिजाऊच्या लेखी बनून इथं सर्वजण दोघीजणी उभे आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते.
गावात इथलेच आहे, गावातले. फॅमिली मेंबरच आहे ना तुम्ही? क्या बात, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. सुंदर असा साजेल असा मराठमोळा मेकअप त्यांनी केलेला आहे. ते म्हणतात ना 1000 वेस्टर्न कपडे एकीकडे आणि आपली बस एक मराठमोळा मेकअप 1000 वेस्टर्न कपड्याला सुद्धा मागं पाडतो. ही ताकद मराठमोळ्या मेकअपची आहे महाराज. म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे किती चांगले कलाकार कीर्तनकार गायनाचार्य बोलवले तरी साऊंड सिस्टीमच नसेल तर महत्त्व येत नाही. कधी कधी साऊंड असा असतो की समोर रडल्यासारखाच आवाज येतोय, पण इथं माशी जरी आली तरी तिचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. सुई पडली सुद्धा म्हणतात ना क्रिस्टल क्लिअर साऊंड ज्याला म्हणतात. दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. क्या बात. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. दोन्ही शूटवाले जेवढे काय आहेत त्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. दादा चॅनलचं नाव काय आपल्या? भक्तिनाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बघा बरेच जण म्हणतात आजकाल युवा मुलं सोशल मीडियाच्या मार्गाला जास्त लागले, कीर्तन टाकायले, आपापलं सगळं टाकायले. मी म्हणते वाईट लोक वाईट प्रसारित करण्यासाठी तयार आहेत. मग चांगल्या लोकांनी चांगलं जर प्रसारित केलं आणि लोकांच्या डोळ्यासमोर चांगलं काही दाखवलं तर यात काही वाईट आहे का? नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या जॉबवाल्यांना लाजवेल एवढी पेमेंट त्यांच्याकडं आहे. त्यांच्या दिसण्यावर जायचं नसतं. त्यांना सुद्धा चांगली पेमेंट त्यातून येते. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. दुसरे जे कॅमेरामॅन आहेत कंचन शेळके ऑफिशियल चॅनलचे ओनर आमचे बंधू विशालदादा शेळके, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बघा अभंग काल्याचा निवडलेला आहे. काल्याच्या अभंगाच्या नियमाप्रमाणे संतांनी काही आपल्याला मर्यादा लावून दिलेला आहे की जास्तीत जास्त चरित्र हे भगवान श्रीकृष्णाचं झालं पाहिजे. कोणतं? जे गोकुळामध्ये केले. म्हणून आपण अभंगाच्या चरणाकडे जाऊया आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या लीला आपण पाहायच्या आहेत. बघा सुरुवातीला महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. या कालाचं एवढं अनन्य साधारण असं महत्त्व आहे महाराज. काला म्हणजे काय तर बऱ्याच जणांना वाटते या मटकीमध्ये जेवढं काही आहे तेवढं घ्यायचं, मिक्स करून खायचं, यालाच काला म्हणतात का? नाही. बघा आपल्या देशामध्ये जेवढ्या काही संस्कृती आहेत, जेवढ्या काही परंपरा आहे, प्रत्येक परंपरेचं काही ना काहीतरी महत्त्व इथं आपल्याला फक्त आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून कधी त्या गोष्टीचा विचार केलेला नाही. काला म्हणजे काय? आपल्या सर्व समाजामध्ये सुद्धा बघा आजकाल आपण पाहू शकतो जातीमुळं किंवा वेगवेगळ्या गोष्टीमुळं आपण वेगवेगळ्या भांडणीमध्ये इथं पडत आहोत. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्याला काल्याच्या माध्यमातून हा विषय लक्षात घेतलेला आहे की उच्च नीच काही नेणे भगवंत. मुळात आपण सर्वजण एक आहोत. आपण जरी सामाजिक दृष्ट्या जातीपातीनं जरी वेगवेगळे आपण स्वतःला मानत असलो तरी मनुष्य ही आपली जात आहे. मानवता हा आपला धर्म आहे आणि सनातन धर्मानुसार आपल्याला दिलेली शिकवण त्याचं पालन आपण इथं करायला पाहिजे. आणि तोच काला आपल्याला शिकवतोय. कारण भारत देश एवढी सनातन धर्मा एवढी संस्कृती कोणतीच ग्रेट नाही. म्हणून तर भारत देशाला उच्च असं ठिकाण दिले. काय म्हणतात ना जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा प्यारा भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा प्यारा भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा. अतिशय ग्रेट अशी संस्कृती आपल्या भारत देशाची आहे. म्हणून तर म्हणतात जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा. आपल्या भारत देशावर एवढ्या जणांनी आक्रमण केले महाराज, पण मजाल कुणाची भारत देशाच्या संस्कृतीवर हात टाकण्याची अजिबात नाही. म्हणतात ना कुछ बात है के हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा. हम बुलबुलें हैं इसकी ये है गुलसिता हमारा हमारा सारे
जहाँ से अच्छा. भारत देशाला का आगळं वेगळे पण दिलेलं आहे. इथं प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा व्यक्ती इथं राहतोय, पण सर्वजण एकत्रित मिळून मिसळून राहतोय. कारण भारत देशामध्ये आपल्या शास्त्राने आपल्याला दिलेली शिकवण आहे, ऐक्य बल सामंजस्य तदभावेस दुर्बल. एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे. बघा मी नेहमीच सांगते, एक बोट कुणाला मारा लागल का? 2 बोट मारा लागणार नाही. एक रट्टा मारा तेवढा लागणार नाही. पण हे 5 बोट एकत्रित करा, नंतर हा ना कसा बसतोय. हा हा अजिबात दम सुद्धा निघणार नाही, एवढा जोरानं बसणार. आणि हाच समाजाला दिलेला काल्यामधून उद्देश आहे. ही काला म्हणजे काय? लहान मोठा, या जातीचा त्या जातीचा कोणताही भेद करायचा नाही. अहो देवाने भेद केला नाही. जेवढे काही आपले मित्र होतं सर्व मित्रांना एकत्रित बसवले, त्यांच्या शिळ्या पळ्या भाकरी घेतल्या आणि आपल्या चांगल्या मिष्टांनामध्ये मिक्स केल्या आणि त्या सर्व एकत्र करून खातात. याला म्हणतात काला. आणि तोच काला आपण आपल्या समाजामध्ये सुद्धा करायचा असतो, प्रत्येक भेद मिटवून. अशा प्रकारे महाराज म्हणतात या कालाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून आम्ही काय करणार, उपजोनिया पुढती येऊ. एवढा महत्त्वपूर्ण हा काला आहे की उपजोनिया वैकुंठाला गेल्याच्या नंतर आम्ही पुन्हा इथं येणार, फक्त आणि फक्त कशासाठी? काला खाण्यासाठी. आपल्यामध्ये सुद्धा मनामध्ये भाव आहे की मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मनुष्य जन्माला मला पुन्हा यायचंय. पण आपण काय खाण्यासाठी येतोय? आपल्या समाजामध्ये बहुतांश लोक हे खाण्यासाठी येतात, बरोबर, हे पिण्यासाठी येतात. संत म्हणतात आम्ही तशा प्रकारचे व्यक्ती नाही. कारण बघा जी लोक व्यसन करतात ते म्हणतात आमचा पैसा, आमचा गुटखा, आमचं सगळं. ते सांगणाऱ्याचं तुमचं चाललं तरी काय? हे जे पुड्या गुटखा खाणारे आहे ना, आपण बघा एक साधी जी व्यसनाची जी पुडी आहे, एक पुडी साधारण पकडा 5 रुपयाला, बरोबर. दिवसातून 10 तो व्यक्ती खाणारा सहज खातोय. 5 10 50 रुपये एका दिवसाचे व्हायले, बरोबर ना. इथं गणित कुणाचं पक्क आहे? हातवर करा बरं. सगळे इथं कोणी शिक्षणच घेतलेलं नाही का? म्हणजे मी एकटीच सुशिक्षित आहे का? हा. एका दिवशीचे 50 रुपये म्हटल्याच्या नंतर 50 रुपये रोजाने एका महिन्याचे किती होतात हो? किती? 1500 रुपये. कॅल्क्युलेटरनं आपल्या दिमागाची शक्ती कमी केली. कारण आधीची जी लोक आहेत बघा, ती तोंडी हिशोब सांगत होती. आमचे आजोबा आताही सांगतात, त्यांना फक्त सांगायचे तुम्ही ऑड संख्या सांगा, कोणती सांगा, त्यांनी तोंडी हिशोब करून लगेच आपल्याला सांगणार. पण आपल्याला सवय पडली कॅल्क्युलेटरची. आपण लगेच मोबाईलमध्ये पाहतोय किंवा कॅल्सीमध्ये काहीतरी करतोय, तेव्हाच आपल्याला उत्तर भेटतं. बरं सोडा, तो आपला विषय नाही. एक पुडी 5 रुपयाला दिवसातून 10 खातोय, 5 10 50 रुपये रोजानं एका महिन्याचे व्हायले 1500 रुपये. आणि 1500 रुपये महिन्यानं 12 महिन्याचे किती रुपये व्हायले तो? 18,000 रुपये फक्त खाऊन थुकण्यामध्ये घालतोय. आणि थुकल्याच्या नंतर आपला देश घाण व्हायलाय. बघा तुम्ही कधी गाडी चालवताना गाडीचा काच काढतात, लगेच पुचकून थुकायचे. यांच्या थुकण्याच्या सुद्धा स्टाईल आहेत बरं का. कुणी असं थुकते, कुणी असं थुकते, कुणी वर करून थुकते, बरोबर ना. म्हणून अशा प्रकारे आपण कशासाठी येतोय? आपल्याला जे व्यसन लागलेलं आहे, हे गुटखा दारू तंबाखू याचं व्यसन लागलेलं आहे. पण संतांना जे व्यसन लागलेलं आहे ते फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचं व्यसन लागलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात वैकुंठाला जरी गेलोय तरी पुन्हा आम्ही उपजोनिया पुढत येऊ. कशासाठी? फक्त आणि फक्त काला खाऊ दही भात. दही भात काला खाण्यासाठी आम्ही येणार. आता का दही भात काला खाण्यासाठी येणार? वैकुंठी तो ऐसे नाही. अभंगाचं 2रं चरण. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे
वैकुंठी तो ऐसे नाही मनमोहक अशी चाल, मनमोहक असा आवाज. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणतात का मी परत येणार, कारण वैकुंठामध्ये एक घास एक दाणा सुद्धा आपल्याला काल्याचा मिळणार नाही. आणि स्वर्गामधले भगवंत, स्वर्गामधले देव सुद्धा इच्छा करतात काय की मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला पाहिजे, पण तरी सुद्धा त्यांना ते मिळत नाही. मग विचार करा आपलं किती नशीब आहे. इहलोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे इहलोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मिळालेला आहे हा फार नशीबवान व्यक्तीला. बरेच जण म्हणतात कलियुगामध्ये आमचा जन्म झालाय, फार दुःखद गोष्ट आहे, आपलं नशीबच खराब आहे. पण तुम्हाला सांगू, कलियुगामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झालाय त्यांचं नशीब खूप चांगलं आहे. याचं कारण काय संतांनी सांगितलेलं आहे, आपलं शास्त्र सुद्धा सांगतंय. कलियुगाच्या लोकांकडं कलियुगामध्ये लाख अवगुण असतील, पण एक चांगला गुण आहे. कोणता? कलयुग केवल नाम आधारा. फक्त नाम मात्र नाही तर मनुष्य स्वतःच्या जळतील पापे जन्मोजन्मांतरीचे पापा सुद्धा आपण नष्ट करू शकतो फक्त नाम मात्राने. आणि बाकीच्या युगांमध्ये यत्फल नास्ति तपसा न योगेन समाधेन तत्फल लभेत सम्यक लो केशव कीर्तनात. जे फल यत्फल नास्ति तपसा, तपस्यानं मिळत नाही, ना योगे योग साधनेनं मिळत नाही, ना समाधेनं समाधीनं सुद्धा मिळत नाही, ते फल तत्फल लभेत सम्यक लो केशव कीर्तनात. ते फळ आपल्याला या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणानं मिळणार आहे. कितीही पापेला व्यक्ती असू दे, राशी असू दे त्याच्याकडं पापाच्या, पण नामस्मरण जर भगवंताचं करत असेल तर त्याच्या पापाच्या राशी सुद्धा जळून जाणार. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. पुढं म्हणतात एवढं सोपं आहे की बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आईशे सांगा. बसल्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाम घ्या, आपल्याला काही श्रम काही कष्ट लागणार नाही. सर्व मिळून बोला बरं, जय श्रीराम. वाह, थोडं वातावरण थंड आहे का? तुमचे चप्पल कुठे आहेत? बाहेर आहेत का? तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे म्हणून थोडं मोठ्यानं बोलायचं आहे. बोला ना, जय श्रीराम. क्या बात आहे. याला म्हणतात थोडासा आवाज. इथून बोलले बरं का, अजून इथून काय कोणी म्हटलेलं नाही. असं ठीक आहे. म्हणून अशा प्रकारे संत म्हणतात फक्त नाम मात्राने इथं आपण आपलं जीवन उद्धरून टाकू शकतो. संतांना भगवंतांना आवडतं काय? ह्या आवडे देवाशी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस नामस्मरण करा, नामाचा उच्चार करा, जिथं वेळ भेटल तिथं करा. आता बऱ्याच जणांना वाटत असेल मग संसाराचं काय करायचं, तर संत म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. आपल्याला संसार सुद्धा करायची सोडायची गरज नाही. काय करायचंय बघा, एखादा व्यक्ती आहे तो आपलं कार्य चांगल्या प्रकारे करतोय, धर्मानुसार वागतोय आणि नामस्मरण करतोय, असा व्यक्ती जर कधी देवळात जरी नाही गेला, ते जिथं उभा आहे ते मंदिर भगवंताचं ठिकाण बनते. एवढी ताकद त्या भगवंतामध्ये. कारण आपण भगवंताला शोधतो ही कुठं? मंदिरात, तीर्थाच्या ठिकाणी, दगडामध्ये, मूर्तीमध्ये. परंतु आपल्याला खरा देव अजूनही कळलेला नाही. भगवंत कुठं तर म्हणतात, तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संताच्या मेळ्यात तो, तुझ्या माझ्यात भेटला साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो, रोज वृंदावनी फोडी तो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी रावुडी, बापाचला कधी जाहला माऊली, राहतो जो मनी या जनी जीवनी, एका पाशानी तो सांग मावला का, बघ उघडून दारांतरंगा कला
फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. आपल्याला जर आपल्या अंतर्मनात भगवंत भेटत नसेल तर अख्खं जग शोधून सुद्धा काही कुठं सापडणार आहे का? नाही. संत सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. संत सावता महाराज असे संत आहे जे कधीच वारीला पंढरपूरला गेलेले नाहीत, पण मनामध्ये भक्ती त्यांची एवढी अतूट होती. त्यांनी म्हणतात जे माझ्या शेतामध्ये पिकतंय कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबीर या सगळ्यांना त्यांनी काय म्हटले, शेतातील बैल सुद्धा याच्यामध्ये मला काय दिसतंय, हा मला माझा पांडुरंग दिसतोय, मला माझा भगवंत दिसतोय. आणि अशा प्रकारे प्रत्येक जे काही कार्य आपण करत आहात ते कार्य जर भगवंताच्या ठिकाणी भाव ठेवून करत असाल आणि त्या कार्यामध्ये भगवंताला पाहून करत असाल तर आपल्याला संसार सोडायची गरज नाही. बघा संत सावता महाराज भगवंताच्या दर्शनाला गेले नाही, पण त्यांची भक्ती एवढी अतूट होती. महाराज स्वतः परब्रह्म पांडुरंग त्यांच्या दारामध्ये आले. ही भक्तीची ताकद आहे महाराज. म्हणून अशा प्रकारे बघा आपल्या भागामध्ये मला वाटते बऱ्याचशा प्रमाणामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहेत का? आहेत ना. बघा आता दूध उत्पादक शेतकरी आहे, आता तो जर म्हणत असेल मी संसार करू का भक्ती करू, तर सगळ्यात चांगला व्यवसाय कोणता? दूध उत्पादन आपला आहे. कारण एक तर गौमातेची सेवा व्हायची. गाय म्हणजे भगवंताचं रूप मानलेलं आहे. आपल्या सर्व देवांचा वास जर कुणामध्ये असेल तर ते गौमातेमध्ये मानलेलं आहे. मग गौमातेची सेवा करणे, गौमातेचं रक्षण करणे हे आपला मनुष्याचा धर्म सुद्धा मानला गेलेला आहे. कारण त्यांना आपण गाईला काय म्हणतोय, आपली माता, आपली आई आपण म्हणत असतो. मग एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की या गाईला मी फक्त ती मला दूध देते म्हणून मी तिला चारा टाकतोय, बाकी मला तिच्याशी काही घेणं देणं नाही, हा झाला स्वार्थाचा संसार. पण एखादा जर व्यक्ती म्हणत असेल ही गायच माझा देव आहे आणि तिच्यातून निघलेलं जे दूध आहे ते माझ्या भगवंतानं दिलेलं आहे आणि हे सगळ्यांमध्ये जर भगवंताला पाहून तो दूध व्यवसाय करत असेल तर ही झाली संसारात राहून त्याची भक्ती. त्याला कुठं जायची गरज नाही, फक्त त्या गायीमध्ये देव म्हणा, आपल्या कार्यामध्ये भगवंत म्हणा, आपण जिथं उभं राहील ते ठिकाण सुद्धा भगवंताचं मंदिर बनून जाईल. एवढी ताकद खऱ्या भक्तीमध्ये आहे. मग आता बरेच जण म्हणतात मग मंदिराची आणि मूर्तीची गरज काय? जसं मोरारी बापूने एक सुंदर असं उदाहरण दिलं होतं की भगवंत सगळीकडे, अशा प्रकारे हवा सुद्धा सगळीकडे. पण जेव्हा एक टायर पंक्चर होतो हवा सगळीकडे आहे, परंतु आपण त्या टायराला वर उचलून हवा ये म्हणू शकत नाही. त्या टायरामध्ये हवा टाकण्यासाठी एक ठिकाण आहे, तिथूनच आपण त्याच्यामध्ये हवा टाकू शकतो. अशा प्रकारे भगवंताचं मंदिर म्हणजे हे ठिकाण आहे की जिथं जाऊन कुठंतरी आपल्या मनाला शांती मिळाली पाहिजे. आणि मूर्ती आहे याचं कारण काय? एक कारण तुम्हाला सांगते. चला मी तुम्हाला म्हटलं चला माझ्या बहिणीला तुम्ही आठवा डोक्यामध्ये, आठवू शकणार का? नाही. का? कारण तुम्ही माझ्या बहिणीला पाहिलेलं नाही. ज्या व्यक्तीला कधी पाहिलंच नाही त्या व्यक्तीला आठवण करणं किंवा त्या व्यक्तीची साधना करणं, त्या व्यक्तीची भक्ती करणं हे थोडं अवघड वाटतं. मग मूर्ती कशासाठी आहे की जेव्हा आपण त्या भगवंताच्या मूर्तीकडे पाहतो आणि जेव्हा ध्यानस्थ बसतो तेव्हा कुणाचं ध्यान करावं हे आपल्याला कळालं पाहिजे. पण या भक्ती मार्गामध्ये शेवटची पायरी कोणती आहे? संत सांगतात मी देव पाहावयासी गेलो. अहो देव पाहायला गेलोय आणि माझा मीच देव झालोय. या पायरीपर्यंत अजून तरी आपण पोहोचू शकलो नाही, म्हणून या पायरीपर्यंत जो पोहोचतो त्याचीच भक्ती खरी भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या कलियुगामध्ये आपण ते करू शकतो. कारण फक्त काय करायचे? नाम स्मरण, दुसरं काही करायची गरज नाही. जे कार्य करायला, स्वयंपाक बनवायला नामस्मरण करा, शेतामध्ये काम करायला नामस्मरण करा, झाडझूड भांडे करायला नामस्मरण करा आणि करता करता त्या कामामध्ये भगवंताला पहा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे.
कार्य करता करता भगवंताचं नाम घ्या, कोणाचं घेऊ, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा, सर्व कळ जो तुम्हाला आवडते त्या देवाचं नाम सर्वांनी घेत राहायचे. ही झाली भक्ती. म्हणून महाराज म्हणतात कलियुगामध्ये जन्म झाला म्हणजे हे पापाची गोष्ट नाही, आपलं नशीब आहे. कारण इथं फक्त नाममात्रानं मनुष्य तरुण जाऊ शकतो. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा इथं जन्माची इच्छा करतात, त्यांना ते मिळालं नाही, ते आपल्याला मिळाले. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्या. सप्ताहासारख्या ठिकाणी जो आनंद आपण दिवाळीसारख्या मोठ्या सणाला सुद्धा लुटत नाही, तो आनंद सप्ताहासारख्या ठिकाणी कीर्तनामध्ये बसून आपण सर्वजण घेत असतो. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून महाराज म्हणतात स्वर्गात याचं काही एक घास सुद्धा मिळत नाही. म्हणून आम्ही काय करणार, उपजोनिया पुढे येऊ, काला खाऊ, दहीभात काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा इथं येणार. आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज, आता काला खाण्याचा नियम काय त्यांनी सांगितले. ही एकमेका देऊ मुखी, अभंगाचं तिसरं चरण. एकमेका देऊ मुखी, 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 एकमेका देऊ, एकमेका काला खाण्याचा नियम काय, आपला आपण एकट्यानं नाही तर एकमेकाच्या मुखामध्ये घालायचा असतो. यातून संतांनी आपल्याला काय शिकवण दिलेली आहे, तर शिकवण ही दिलेली आहे की समाजामध्ये आपण वावरत असताना फक्त मी अँड मायसेल्फ हा विचार करायचा नसतो. सध्याचं युग तेच चालू आहे महाराज. इथं कुणाशी कुणाला काही घेणं देणं राहिलेलं नाही. आपलं भलं होताना लोकांची माती होऊ द्या, काही फरक लोकांना पडत नाही. ते म्हणतात ना कोई कितना भी अपना हो, कोई कितना भी अपना हो, अपने पे आए तो पहिले अपना ही सोचता है. कोणी किती आपलं असू द्या, आपल्यावर काही गोष्ट आली की सर्वात आधी विचार आपण कुणाचा करतोय, स्वतःचाच करतोय. म्हणून हे युग सध्या काय चालू आहे, आय मी अँड मायसेल्फ, माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे, मीच माझा परिवार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आता आपण इथं जगत आहोत. पण महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर समाजासाठी तरी आपले काही कार्य आहे ते आपण पार पाडायला पाहिजेत. समाजासाठी सुद्धा आपण आपली मनाची जागृती ठेवायला पाहिजे, कार्य आपण इथं करायला पाहिजे. म्हणून कशा प्रकारे एकमेका देऊ, जसं काला एकमेकाच्या मुखामध्ये देतोय, अशा प्रकारे समाजामध्ये सुद्धा आपण जेव्हा काही कार्य करतोय कुणाच्या मुखातला घास ओढून खाऊ नये. आणि जो खातोय एक गोष्ट लक्षात घ्या, मी नेहमी सांगते, लोकाचं लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं पोट आयुष्यात कधीच रिकामं राहत नाही. किती लुबाडून खाऊ द्या, त्याचं पोट भरणारच नाही. कारण संत म्हणतात सुख कशामध्ये, पैसा धन दौलत फॉलोअर्स प्रसिद्धी नाव कशामध्ये नाही. संत म्हणतात सुख जर कशामध्ये आहे, तुका म्हणे तया सुखा काय उने राहे समाधान चित्ताची. ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे त्याच्या एवढं सुखी या जगामध्ये दुसरं कुणी नाही. आणि या जगात सगळ्यात सुखी कोण आहे तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण डॉक्टर, पोलीस, जज, वकील या सर्वांपासून दूर दिवसभर आपलं काम करतोय आणि रात्री सायंकाळी घरी आल्याच्या नंतर आपल्या परिवारासोबत 2 घास सुखाचे खातोय, यापेक्षा सुखी जीवन या जगात कुठं मिळणार नाही. तुम्ही बघा काही जणांकडं पैसा भरपूर आहे पण संतती चांगली नाही. काही जणांकडं एवढा पैसा आहे पण डोळ्याला झोप नाही, गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. काही ना तर गोळ्या घेऊनही झोप येत
नाही, कारण सुखा समाधानाची झोप लागण्यासाठी काय लागतं? चांगला बेड अजिबात नाही, चांगली गादी अजिबात नाही. या जगामध्ये मी माझं भलं व्हावं यासाठी कुणाचंच वाईट केलं नाही, हा इमानदारीचा विचार जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये असतो तेव्हाच त्याला शांत सुखाची इमानदारीची झोप लागते, नाहीतर लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात समाजामध्ये सुद्धा याचं त्याचं लुबाडून खाण्यापेक्षा एकमेका देव मुखी. पुढं चाललंय त्याला वाट द्या, मागं पडलं त्याला साथ द्या, जो थांबलाय त्याला हात द्या. आयुष्यात कोणाच गोष्टीचं दुःख येणार नाही, कशाचीच कमतरता सुद्धा भासणार नाही. फक्त एवढं मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. आजकाल कसं व्हायलंय, समोरच्या व्यक्तीचं आपलं वाईट व्हायलं याचं दुःख कुणाला नाही, पण समोरच्या व्यक्तीचं भलं व्हायलंय याचं दुःख जास्तीत जास्त लोकांना आहे. आपण गाडी घेतली याचं सुख नाही, माझ्या मित्रानं माझ्यापेक्षा महागडी गाडी घेतली याचं दुःख लोकांना आहे. अशा प्रकारे आपण सुखी कधी राहू शकत नाही. लोकांचा बंगला आपल्या काही कामीचं नाही महाराज. आपलं झोपडं जरी असेल तरी आपलं असावं आणि आपल्या इमानदारीचं असावं. एवढं सुखमय जीवन जाईल, दुसरं कशातही एवढं सुख आपल्याला मिळणार नाही. म्हणून अशा प्रकारे एकमेका देवमुखी. आणि जो लुबाडून खातो त्याचं पोट भरत नाही, एकमेकाच्या मुखामध्ये देतो त्याचं पोट रिकामं राहत नाही. यासाठी एक उदाहरण तुम्हाला देते बघा. आलेली एक कथा आहे. एकदा देव आणि दानव दोघांमध्ये स्पर्धा लागली. लक्षात घ्या बरं का, देव आणि दानव दोघांमध्ये स्पर्धा लागली. आता देव म्हणू लागले आम्ही श्रेष्ठ आणि दानव म्हणू लागले आम्ही श्रेष्ठ. दोघांच्या भांडणी एवढ्या वाढल्या, तिथं भगवान परमात्म्याला त्यांनी बोलवलं आणि भगवान परमात्म्याला विचारलंय की देव म्हणतात आम्ही श्रेष्ठ, दानव म्हणतात आम्ही श्रेष्ठ, तुम्ही सांगा आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ. भगवंत म्हणतात मी जर उत्तर दिलं तर तुम्हाला देवाकडून दिलं तर दानवांना वाटेल आमच्यासोबत अन्याय झाला, दानवांकडून दिलं तर देवांना वाटेल आमच्यासोबत अन्याय झाला. मग एक काम करूया, काय एक स्पर्धा करूया, जो जिंकला तो श्रेष्ठ. आता यांची स्पर्धा ठरली. स्पर्धा कशाची त्यांनी सांगितले, काही नाही, फक्त 5 मिनिटामध्ये तुम्हाला जे तुमच्या ताटामध्ये जेवण दिल्या जाईल हे 5 मिनिटामध्ये तुम्हाला संपवायचे. बघा राक्षसांचं खाणं कसं असते. राक्षस म्हणले याच्यामध्ये आमच्याशिवाय माहेर दुसरं कोणी नाही, आम्ही जिंकलो, आम्हाला तुम्ही देऊन टाका श्रेष्ठत्व. आता भगवंत म्हणतात ऐकून तर घ्या, यामध्ये अट काय, तुम्हाला खायचं कसं, हात मोकळे सोडून नाही, तुमचे हात बांधले जातील. कसे, अशा बरोबर, अशा प्रकारे हात बांधले जातील आणि अशा प्रकारे हात बांधून तुम्हाला खायचं आहे. आता राक्षस म्हणाले आधी आम्ही बसणार. आता दृष्टांना हे पहिलं स्थान दिलेलंच आहे, त्यांच्यासोबत भांडण करण्यात काही फायदा नाही. म्हणून एखादा जर दृष्ट, एखादा जर दारू पिऊन एखादा व्यक्ती येत असेल तर त्याला म्हणायचं बाबा तू मोठा, त्यांच्या मागं लागायचं नसतं. तुम्ही बघा कुत्रं जेव्हा रस्त्यानं आपण जातोय, साधारण मनुष्य जर चालला तर कुत्रं त्याला भुंकतं, बरोबर ना. तुम्ही कधी पाहिले की एखादा बेवडा व्यक्ती रस्त्यानं चालला आणि कुत्रं त्याला भुकतंय? कधीच होणार नाही, कारण कुत्र्याला सुद्धा माहिती आहे हे आपल्यावरचे, याच्या मागं लागून फायदा नाही. म्हणून दृष्टांना पहिलं बाबा तू मोठा मी लहान. म्हणून देव म्हणाले ठीक आहे आधी तुम्ही करा तुमची स्पर्धा. आता राक्षस बसले जेवायला, हात त्यांचे बांधले. आता जेवायचं 5 मिनिटामध्ये यांनी सुरू केलं ना महाराज, आता उचलतात वरून घास टाकण्याचा प्रयत्न करले. दिमागाचा विचार कुणी करत नाही. घेतला घास उचलायले, कधी कुणाच्या नाकात कधी कुणाच्या डोळ्यात, पण तोंडामध्ये एकही घास कुणाचा पडला नाही. तुम्हाला जर असं बांधत आपल्याला खाता येईल का? समोर करून खाता येईल का? इथून वाकवायचे नाही, पूर्ण असं ठेवायचं, खायचं, खाता येणार नाही. वाकवलं तर खाता येईल, वाकवलं नाही तर खाता येणार नाही. म्हणून त्यांनी हात वर करून पाहिले पण एकही घास कुणाच्या तोंडात गेला नाही. 5 मिनिटं झाले. देव म्हटले, भगवंत म्हणाले तुमचा टाइम झाला, आता देवाला बसायचे. आता देव बसायची वेळ जेव्हा आली तेव्हा देवांनी विचार केला, आपण राक्षसांचा पराक्रम पाहिला, आपलं आपण खाऊ शकणार नाही, किती ताकद असली तरी खाऊ शकणार नाही. मग देवानी काय केलंय, पंक्ती बसवताना समोरासमोर बसवल्या, समोर इकडे आणि समोर इकडे, अशा प्रकारे म्हणजे समोरासमोर व्यक्ती बसवले. आता देवाने 5 मिनिटात जेवण करायचं कसं ठरवलं, त्यांना माहित होतं आपण आपल्या तोंडात घास घालू शकत नाही. मग करायचे काय, त्यांनी घास तोडायचा, समोरच्याच्या तोंडात घालायचा, समोरच्यानं घास घ्यायचा आणि याच्या तोंडामध्ये घालायचा. बघा एकट्याचाच विचार केला असता तर ही स्पर्धा देवानी कधीच जिंकली नसती. बाबा आपण सर्वजण टीमवर्क करून मिळून जिंकूया म्हणून यांनी एकमेकाच्या तोंडामध्ये घास घातला आणि देव श्रेष्ठ झाले, दानव हारले. आणि राक्षसांची वृत्ती तेव्हापासून सुद्धा तीच आहे, लोक ते माती होऊ दे, मला नाही मिळालं तरी चालेल पण समोरच्या व्यक्तीला मिळालं नाही
पाहिजे. म्हणून म्हणतात अशा व्यक्तीची संगत नसो, कारण राक्षसांची वृत्ती कशी असते, हम तो डुबेंगे सनम लेकिन तुझको लेके डुबेंगे. ते म्हणतात मी तर जाणार पण तुला सुद्धा सोबत घेऊन जाणार. म्हणून काला सुद्धा कशा प्रकारे खायचं आहे आणि समाजामध्ये सुद्धा कशा प्रकारे वागायचं आहे, तर एकमेका देऊ मुखी, तू मोठा मी मोठा, आपण सर्वजण एक सोबत आहोत आणि अशा प्रकारे समाजामध्ये वावरायचं असतं आणि अशाच प्रकारे काला सुद्धा खायचा असतो एकमेकाच्या मुखामध्ये घालून. आता महाराज म्हणतात काला खाण्याचं ठिकाण कोणतं, तर तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कोणतं ठिकाण काला करण्यासाठी चांगले, तर वाळवंट हे ठिकाण उत्तम असं सांगितलेलं आहे. आणि बघा वैष्णवांचा मेळा जिथं जमतोय तोच वाळवंट. तुमच्या सर्वांकडे पाहून मला महाराजांचा फक्त एक अभंग आठवतोय. खेळ मांडियेला वाळवंटी गाय नाचती वैष्णव भारी रे, क्रोध अभिमान केला पावटानी, क्रोध अभिमान केला पावटानी, एकमेकाला गतीला पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी गाय नाचती वैष्णव भारी रे, नाचती वैष्णव भारी रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. खेळ मांडियेला वाळवंट गाई नाचती वैष्णव भारी. म्हणून काला करण्याचं उत्तम ठिकाण कोणतं, तर वाळवंट. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. एकदा सर्वांनी हात वर करायचे आणि भजन करायचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आज आपल्याला यशोदाताईचा अभिमान आहे की एवढा सुंदर पखवाज त्यांनी वाजवत आहेत. मग त्यांच्यासाठी टाळी तर बनते. आता त्यांच्यासाठी वेगळी टाळी वाजवायची नाही, त्यांच्या सोबत वाजवायची. त्यांनी पखवाजावर जेवढ्या टाळ्या वाजवतील तेवढी आपण कुठं वाजवायची, हातावर. बरोबर ना, सर्वांच्या हातावर. हा, 1 2 3 स्टॉप. 1 2 3. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, गोपाल कृष्ण भगवान, बोलो रे भाई सब संतन की जय. नजर काढण्यासारखा पखवाज वाजवला. जोरदार ताईंसाठी टाळ्या एकदा वाजवायच्या. काल्याच्या अभंगाच्या नियमाप्रमाणे, काल्याच्या कीर्तनाच्या नियमाप्रमाणे चरित्र ते
उच्चारावे. केले देवे जे गोकुळामध्ये भगवंताने चरित्र केलेले, ज्या लीला केलेल्या आहेत, त्या चरित्राचं वर्णन आता आपल्याला पुढं इथं पाहायचं आहे. आणि भगवंताच्या लीला अवतारांचं वर्णनसुद्धा ते इथं आपल्याला पाहायचं आहे. बघा, सुरुवातीला आपण जाऊया मथुऱ्यामध्ये. मथुरेचे राजा कंस आणि कंसांची लाडकी बहीण म्हणजे माता देवकी, ज्या भगवान श्रीकृष्णाच्या माता आहेत, जन्मदात्र्या माता ज्यांना म्हटलेलं आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या माता म्हणजे माता देवकी. आता कंस हे माता देवकीचे सख्खे भाऊ नाही, पण सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम ज्यांच्यावर आहे ते म्हणजे माता देवकी आहेत. एक वेळची गोष्ट आहे, कंसाला प्रश्न पडला, आपली एवढी लाडकी बहीण द्याव तरी कुणाला, हिचा विवाह कुणाशी करावा. जशी मुलगी लग्नाला आली, प्रत्येक मायबापांना प्रश्न पडते, भावाला प्रश्न पडतं की आपल्या बहिणीसाठी आपण उत्तम अतिउत्तम असा वर शोधला पाहिजे, बरं का. म्हणून अशा प्रकारे कंसाने विचार केलाय की घरातच, ते म्हणतात ना, कोणती तरी म्हण आहे की घरातच सगळं आहे ना, आपण गावभर फिरत बसतोय. मला ती म्हण आता आठवत नाही. म्हणून क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या. भावी कीर्तनकार त्यांनी सांगितले, काखेत कळसा गावाला वळसा. कधी कधी प्रत्येक गोष्ट माणसाच्या जवळच असते, पण आपण काय करतो, इकडं तिकडं शोधत असतोय. एक दिवस आमच्या आत्याबाईंनी काय केलंय, त्यांची चेन रात्रीला पायातून पडली आणि त्यांनी या पायातली चेन पुन्हा याच पायात घातली. म्हणजे दोन्ही चेन पुण्या पायात घातल्या, एकच पायात घातल्या आणि दिवसभर शोधत राहिल्या की एक चेन हरवली कुठं. आणि जेव्हा शेवटी कंटाळून जागेवर बसल्या, समोर पाय ठेवला आणि तेव्हा दादा पाहता तर चेन त्यांच्याच पायात होती. ते म्हणतात ना, दूरवर पाहण्याच्या गोष्टीमुळं, दूरच्या गोष्टीमुळं आपण आपल्या जवळच्या खूप गोष्टी गमावत असतोय. माझ्याकडं काय नाही या दुःखामध्ये माझ्याकडं काय आहे याचा आनंद सुद्धा आपण गमावतो, बरोबर ना. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो म्हणून आपण पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्धा चंद्र सुद्धा फार सुंदर दिसत असतो. म्हणून आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला पाहिजे. अशा प्रकारे काखेत कळसा गावाला वळसा. कंसाला वाटले, अरे वसुदेव आपल्या जवळच आहे, त्याचं वागणं म्हणजे कसं आहे, जसं प्रभू श्री रामाचं होतं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. अशाच प्रकारचं वागणूक जर कुणाची असेल तर ही वसुदेवजींची होती. आणि म्हणून वसुदेवजींसोबत आपल्या बहिणीचं लग्न लावायचे हे त्यांनी तिथं ठरवलंय. आता ठरलं म्हणता म्हणता लग्न लागते, दोघांचं लग्न सुद्धा लागले. आपल्या गावाचं नाव काय, बोपेगाव. हा, मग आपल्या गावामध्ये कुणाचं लग्न लागते आज, भगवंताच्या आई वडिलांचं. म्हणून या बोपेगाव नगरीत हो, या बोपेगाव नगरीत काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. वा वा, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. काय सुंदर मुली खेळत आहेत नाही का. इथं जे पावली खेळतात ना, यांचे आई वडील कुठे आहेत तिकडे बसून राहू द्या, स्वाभिमानाने सांगतात तिची मुलगी खेळायली ना ती कुणाची आहे, माझी आहे. आज आपल्याला आपल्या मुली डीजेवर नाचलेला चालतं, पण पावली खेळायला चालत नाही. म्हणून सुंदर त्या सर्व मुलींच्या गुरुजींसाठी आणि आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. अशा प्रकारचे संस्कार आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांवर टाकायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे म्हणतात की लग्न त्यांचं इथं लागलंय. लग्न लागल्याच्या नंतर आपल्या बहिणीवर एवढं प्रेम कंसाचं, एवढं प्रेम आहे की ते म्हणतात सारथी खाली उतर, सारथ्याला खाली उतरलं आणि स्वतः सारथ्य करत कोण जातोय, कंस जातोय. विदाई करण्यासाठी आपल्या बहिणीचं सारथ्य करतोय आणि समोर गेल्याच्या नंतर
एक मोठी आकाशवाणी तिथं झाली, विजा कडकडू लागल्या आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितले की हे मूर्ख कंसा, ज्या आपल्या बहिणीला एवढ्या थाटामाटामध्ये लग्न लावून सारथ्य करून तू तिची विदाई करत आहे, या तुझ्या बहिणीचा देवकीचा 8वा पुत्र तुझा जीव घेणार. आता बघा, एवढं प्रेम बहिणीवर ओतू येत होतं की स्वतः सारथ्य करू लागलाय. पण जशी आकाशवाणी झाली, कंस म्हणतो ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. जर देवकीच राहिली नाही तर तिचा पुत्र कुठून जन्माला घेणार. म्हणून घेऊन या खड्ग घेतली तलवार, माराया धावला, हात तो धरिला. वसुदेवजीने हात धरला आणि त्यांनी सांगितले, आजपर्यंत तुमची बहीण होती म्हणून माझा अधिकार नव्हता, पण आजपासून ती माझी पत्नी आहे म्हणून माझ्या पत्नीवर येणारा प्रत्येक वार, माझ्या पत्नीचं रक्षण करणं हे माझं प्रथम धर्म आहे. आणि बघा, आपल्या संतांनी शास्त्रांनी सुद्धा सांगितले, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा होते तिथंच भगवंत सुद्धा वास करत असतात. छत्रपती शिवरायांनी सुद्धा आपल्याला एकच शिकवण दिली, कोणतं? आया बहिणीचं रक्षण आपण केलं पाहिजे. आया बहिणीचं रक्षण करण्या रयते जाणू या राजा, हाती तलवार भगवा झेंडा, घोड्यावर शुभा साजा. स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी, बैरा जाग बसला घोड्यावरी, बैरा जाग बसला घोड्यावरी, बै शुभा बसला घोड्यावरी, बैरा जाग बसला घोड्यावरी, बैरा जाग बसला घोड्यावरी, बै शुभा बसला घोड्यावरी. आया बहिणीचं रक्षण करणारा येतेचा आणूया राजा, हाती तलवार भगवा झेंडा, घोड्यावर शिवबा साज. एकच देव मनी धरलाय, काय स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरीबाई, राजा गवसला घोड्यावरी. म्हणून अशा प्रकारे आपल्या पत्नीचा आदर सन्मान करणे, नारीचा आदर सन्मान करणे हे आपलं शास्त्र सुद्धा आपल्याला शिकवतं. बरीच जणे, काही लोक म्हणतात बायकोचं फारच ऐकतो, बायकोच्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणजे बायकोचा बैल आहे का? तर अजिबात नाही. अहो, जी मुलगी आपलं आई वडील, आपलं सर्वस्व, आपलं नाव, आपलं सगळं गणगोत, आपले सगळे नातेवाईक, आपल्या नाव, सगळं आपले स्वप्न सोडून जर एका तुमच्यासाठी येत असेल तर आपण आपल्या पत्नीचं ऐकण्यामध्ये काय वाईट आहे महाराज? ती पत्नी आपल्यासाठी तिचं घर दार, आई वडील, स्वप्न, नाव सगळं सोडून फक्त आणि फक्त आपल्या एकट्यासाठी आली तर मग तिचा मान सन्मानाची खात्री करणं, तिचं आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर अपमान होऊ न देणं हे आपलं कर्तव्य असतं. तुम्ही बघा, आपण आपल्या पत्न्यांना घरी आणलं की 1-2 महिन्यानंतर झाडझूड भांडे करायला त्या तयार आहेत, पण त्यांच्या मनात एवढा मोठेपणा आहे की त्यांनी कधीच आपल्याला कशाबद्दल काही बोलत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये फक्त एकच भाव की आपण आपला नवरा सुखी राहिला पाहिजे. जसं आपल्या सासरवाडीला पुरुष वर्ग जेव्हा त्यांच्या सासरवाडीला जातात तेव्हा आपला किती मान सन्मान होतो, आणि याची खात्री ती आपली पत्नी घेते की तुमचा, माझ्या नवऱ्याचा अपमान माझ्या माहेरी झाला नाही पाहिजे. मग आपल्यासुद्धा, तुमच्यासुद्धा माहेरी आपल्या पत्नीचा अपमान झाला नाही पाहिजे, ही खात्री कुणी घ्यायची असते, ही दक्षता कुणी घ्यायची असते? एका नवऱ्यानं घ्यायची असते, एका पतीने घ्यायची असते. आणि म्हणून वसुदेवजी म्हणतात, आतापर्यंत तुमची बहीण होती पण आत्ता माझी पत्नी आहे म्हणून तिचं रक्षण करणं हा माझा प्रथम धर्म आहे. म्हणून हात धरिला. वासुदेवजींनी हात धरला आणि त्यांनी सांगितले, देवकीनं काही बिघडलं नाही,
तिचा 8वा पुत्र ना ठीक आहे मी आणून देईन, 8वा पुत्र मी आणून देईन. जेव्हा हा विषय कंसाला लक्षात आला तो म्हणाला ठीक आहे 8वा पुत्र जर आणून देत असेल तर मला काही हरकत नाही, तोपर्यंत कारागृहामध्ये राहावं लागेल. कारागृहामध्ये दोघं राहत आहे. पहिल्या बाळाचा जन्म झाला. पहिल्या बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर कंसाने त्या बाळाला घेतलं, मारतोय. त्याच्या मनामध्ये थोडा दयाभाव उत्पन्न झाला. बघा जोपर्यंत आपल्या पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत भगवंत सुद्धा आपल्याला अवतार घेऊन मारू शकत नाही. आपलं तेवढं पाप पूर्ण होऊ द्यावं लागतं, आपलं पुण्य फेटावं लागतं. म्हणून एवढं पापच करू नये की भगवंतांना आपल्यासाठी भगवंताला आपलं सर्व नाश करावा लागेल. आता कंसाला वाटलं याला मारू नये, पण सर्व देवी देवता म्हणू लागले अहो कंसानं जर त्याचा पापाचा घडा भरलाच नाही तर भगवंताला अवतार घेता येणार नाही. मग काय करायचंय? नारदजी गेले. नारदजींनी सांगितले का सोडता या बाळाला? तेव्हा कंस म्हणाला 8व्याची प्रॉब्लेम आहे, 8व्याची अडचण आहे, यानं काहीच केलं नाही. आता कंसाला नारदजी सांगतात आता हे 8, 5, 6, 7, 8 आता हे किती बोट झालेत? 8 बोला ना किती झाली? 8. आता करंगळीकडून जर मोजायला सुरुवात केलं तर पहिलं बोट कोणते? पहिलं बोट कोणतं येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कोणतं आलं पहिलं बोट? हे बरोबर ना. पण मी जर या करंगळीकडून मोजायला सुरुवात केलं तर पहिलं कोणतं आले? हे आलं बरोबर. मी जर इथून मोजलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तर कशा प्रकारे होणार? तेव्हा कंसाला सुद्धा तेच सांगितले अहो तो देव फार चपळ बुद्धीचा आहे. जर उलटी गिनती केली पहिल्याला जर 8वा म्हणून आला तर काय करायचं? मग काय करावं ते म्हटले वधी बालकासे ठेवू नको, वधी बालकासे पुण्य सारावया भेटे देवऋषी, पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बालकासे ठेवू नको, वधी बालकासे सांगितले की वधी बालक अशी ठेवू नको, त्याला सुद्धा मार. ठेवू नको कारण त्यांना माहीत होतं जोपर्यंत त्यांचा पापाचा घडा भरणार नाही तोपर्यंत भगवंताला अवतार घेता येणार नाही. आणि ते म्हणतात ना सल्ला देणारे भरपूर असतात पण आपलं आपण ठरवायचं असतं सल्ला चांगला आहे का वाईट आहे आणि त्याच्यानंतरच ते कार्य पूर्णत्वाला न्यायचं असतं. लोक तर आपल्या वाईटावरच बसले महाराज, त्यांना वाटतंय हा कधी चुकतो, कधी याचा नरक यातना भोगायला लागतात. म्हणून सांगणारे खूप जण आहेत. आपण आपल्या डोक्याचा विचार करून कार्य करायचं तर हो म्हणायचं ना, वाटते मनाला तेच करायचं असतं. म्हणून अशा प्रकारे कंसाने ऐकलं, साही बालकाला मारले. 7वे म्हणजे बलराम दादा आणि योग मायने त्यांचा जो गर्भ आहे तो रोहिणी मातेच्या गर्भामध्ये ठेवला आणि भगवंताचे येण्याची वेळ झाली. 8वा गर्भ भगवान श्रीकृष्णाचा राहिला. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमीच्या रोजी रात्रीच्या वेळेला म्हणतात ना इथे श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला. आज बाळकृष्ण जन्मला. भगवान श्रीकृष्णाचं आगमन तिथं झालं. आणि बघा भगवान श्रीकृष्णांनी जन्म नाही घेतला तर भगवान श्रीकृष्णाने आपलं चतुर्भुज रूप जे आहे हे तिथं प्रकट केलेलं आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवानचं चतुर्भुज रूप त्यांनी तिथं प्रकट केलंय आणि सांगितले की नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली, तिथं माया उपजलेली आहे, तिला घेऊन आणि मला तिथं नेऊन सोडा. आता वसुदेवजी देवकी माता म्हणतात सोडावं कसं, कारण बेड्या तर बांधून आहेत. त्यांनी म्हणतात तुम्ही डोक्यावर उचला तर सही. भगवंताला जसं डोक्यावर उचललं मला त्यांच्या सगळ्या बेड्या सुद्धा सुटतात. म्हणून म्हणतात की भगवंताला संसाराच्या गाड्याच्या वर ठेवायचं असतं, डोक्यावर ठेवायचं असतं, खाली नाही. कारण जेव्हा आपण भगवंताला डोक्यामध्ये ठेवू तेव्हा त्या बेड्या म्हणजे साधारण बेड्या नाही, त्या बेड्या म्हणजे संसार बंधनाच्या बेड्या आहेत. जेव्हा आपण भगवंताला डोक्यावर घेऊ तेव्हा आपल्या सुद्धा संसार बंधनाच्या बेड्या नष्ट होतील. हा झाला आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा अर्थ. घेतली टोपली आणि निघाले नंदबाबाच्या घराला गोकुळासाठी जाण्यासाठी. आता मधात यमुना नदी वाहत होती. यमुना नदीला वाटलं की मला सुद्धा दर्शन
व्हावं यासाठी पूर आलाय आणि आपला जलस्तर त्यांनी वाढवू लागले आणि पाऊस येतोय. भगवंताचे रक्षण करण्यासाठी तिथे साप सुद्धा आले आणि त्यांनी रक्षण केले. आणि महत्त्वाचं म्हणजे यमुना नदीने भगवंताच्या पायाचे दर्शन केले आणि दर्शन केल्याच्या नंतर यमुना नदीने त्यांना वाट दिली आणि गोकुळामध्ये वसुदेवजींनी भगवान श्रीकृष्णाला ठेवले आणि तिथून माया जी होती तिला इकडे घेऊन आले. आता बघा जास्त दृष्टांचं वर्णन आपल्याला इथं पाहायचं नाही आहे म्हणून आता आपण कुठं जाऊया? गोकुळामध्ये. म्हणून 2 मिनिट सर्वांनी हात वर करायचे. जसं सर्वांना लक्षात आलंय की नंदबाबाच्या घरी बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे, सर्वजण आनंदामध्ये उत्सव करत होते. कशाचा? नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की. आनंद आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. चला गोपाल कृष्ण भगवान की जय. वैशालीताई, स्वर्गीय वैशालीताई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्याला सुद्धा भगवंताच्या या लीलांचं स्मरण होत आहे आणि ऐकायला मिळत आहे. म्हणून 2 मिनिट सर्वांनी हात वर करायचेत आणि जेव्हा मी म्हणाल नंद घर आनंद भयो, तुम्ही सर्वांनी काय म्हणायचंय? जय कन्हैया लाल. 15 ऑगस्टला जन्माष्टमी सुद्धा येत आहे म्हणून हा भगवंताला ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे आपण म्हणूया, नाही का? म्हणून 2 मिनिट सर्वांचे हात वर. मी म्हणेल माझ्या पुढून तुम्ही म्हणायचं, बरोबर ना? नंद घर आनंद भयो हो, नंद घर आनंद भयो. हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी. हो आनंद उमंग भयो, कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो. जय कन्हैया लाल. राधे श्याम 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 सीताराम राम सीताराम राम राम राधे श्याम श्याम श्याम. राधे राम 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 सीताराम राम राम. राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम. राधे श्याम श्याम श्याम. हे मोहन गिरिधारी गोविंदा नंदलाल, हे मोर मुकुटहारी, हे राधाजी के श्याम, हे राधाजी के श्याम, हे राधाजी के श्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून अशा प्रकारे सुंदर असा उत्सव तिथं साजरा झाला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. बघा आपला भारत सनातन धर्म एवढा ग्रेट आहे महाराज. आपल्या धर्मामध्ये कोणत्याही आनंदाची गोष्ट झाली की आपण पार्टी करतो का पूजा करतोय? सुरुवातीला आपल्या डोक्यामध्ये काय येते? चांगलं काहीतरी घडलं, चला आपण पूजा करूया. हे चांगलं घडलं, चला आपण पूजा करूया. हे आपल्या धर्माची सात्विकता आहे की आपल्या धर्मामध्ये सात्विकतेने कोणत्याही शुभ कार्याला वेलकम केलं जातं, वाईट गोष्टीने नाही. आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण उतरत्या वयामध्ये माता यशोदा आणि नंदबाबा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणून सर्वजण तिथे येऊ लागले. जेव्हा जेव्हा लोक येतात तेव्हा तेव्हा तिथे एक वेगळा उत्सव साजरा हो लागला. प्रत्येक वेळी उत्सव साजरा होतोय आणि अशा प्रकारे इथं भगवंताच्या लीलाचं वर्णन आपण करूयात. पण तत्पूर्वी एकदा मथुरेमध्ये जाऊयात. आता नंदबाबांना मुलगा झाला, एवढे आनंद
एवढे आनंदी झाले, त्यांनी अतिशय थोडा जास्त कर हा मथुरेचे राजे म्हणजे कोण, कंस, त्याला नेऊन दिला. आणि बघा जेव्हा कंसाला माहीत झालं होतं की तो विषय नंतर आहे, आधी हा आपण घेऊया. जेव्हा कंसाला माहीत झालं होतं की इथे बालश्री कृष्णाने जन्म घेतलेला नाही, मुलगा नाही तर मुलगी आहे, तेव्हा पुन्हा सर्वांनी मिळून सांगितले की मुलगा मुलगी भेद, पुरुष आणि स्त्री हा भेद भगवंताच्या डोक्यामध्ये नाही. स्त्री पुरुष भेद कुणाच्या डोक्यामध्ये, साधारण मनुष्याच्याच डोक्यामध्ये. स्त्री पुरुष भेद जर भगवंताच्या डोक्यामध्ये असता तर भगवंत पुरुष रूप असताना त्यांनी मोहिनी नावाचं स्त्री रूप अवतार घेतला नसता. आदिशक्ती मुक्ताबाई अशा सर्व स्त्रिया संत असताना सुद्धा स्त्रियांना आपल्या देशामध्ये कुठं हे कमी दर्जाचं लेखलं जातं. मी नेहमी सांगते, नारी नारी क्या करते हो, नारी रतन की खान, इसी नारी से पैदा हुए प्रल्हाद, भीष्म और हनुमान. या नारीपासूनच आधी आहे, नारीपासूनच अंत आहे. म्हणून जो नारीला कमी समजतो बहुतेक त्याला नारीची ताकदच माहीत नसेल किंवा कळाली नसेल. म्हणून अशा प्रकारे सर्व मिळून सांगू लागले की पुरुष स्त्री भेद हा भगवंताच्या डोक्यामध्ये नाही, हा मनुष्याच्या डोक्यामध्ये, साधारण व्यक्तीच्या डोक्यामध्ये. मग करायचं काय, हिला सुद्धा मारायचंय. मायेला मारण्यासाठी जसं वर टाकलंय माया उडून पलीकडे जाते. आणि त्यांनी सांगितले, तुझ्या लागी वधी उपजला मजा दे. अरे मूर्ख, माझ्या माग लागला, मला धरण्यासाठी पळतोस, मी कोण आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे वडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथून पाडीते. मी माया आहे, मी साध्या मोठमोठ्या ऋषीमुनींना सुद्धा उलटून पाडतोय. तू कुठला कोणाला, मला पकडणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाही. म्हणून माझ्या मागं लागण्यापेक्षा तुझं लागी होती, जो तुला मारायचे त्यांना आधीच उपजला मजा दी, माझ्या आधी त्यांना जन्म घेतलेला आहे. म्हणून माझ्यामध्ये तू टाइमपास करू नको, जा त्याला शोध. बघा भगवंतानी जरी अवतार घेतला तरी लपून चोरून घेतला नाही. म्हणतात ना, त्यांच्या नाका खालून निघून गेले आणि गेल्याच्या नंतर सुद्धा सांगून गेले की माझा जन्म झालेला आहे. भगवंतानी तर काय विचार केला की कुठं मी मारायला राक्षसांकडे फिरत राहावं. बाकीच्या अवतारांमध्ये भगवंत राक्षसाला मारण्यासाठी जात होते. श्रीकृष्ण अवतार असं आहे की राक्षसांना देवाने बोलवलंय भगवंतानी, तुम्ही या, मी येणार नाही. जसं आले तसे त्यांनी त्यांचे नंबर लावले. आले की परत पुन्हा गेला नाही, तो गेला तर डायरेक्ट वरच. म्हणून अशा प्रकारे मायेनं जेव्हा सांगितलंय, कंसाला फार भीती वाटू लागली. एवढ्यामध्ये कर घेऊन नंदबाबा तिथं आले आणि नंदबाबाने कर दिला आणि एवढा आनंद त्यांना झालाय. नंदबाबा म्हणतात, उतरत्या वयामध्ये मला पुत्ररत्न प्राप्त झालेले. नंदबाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कंस म्हणाला की खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून आशीर्वाद तुझ्या बाळाला की त्याच्या सर्व शत्रूंचा नाश हो. आता या आपल्याच हाताने आपली सुपारी दिल्यासारखं झालं ना. कारण सगळ्यात मोठे शत्रू कोण, कंसच होते. ते म्हणतात ना, मामाला लय बदनाम करून ठेवलंय. कंस मामा असो किंवा कटप्पा मामा असो, कोणते मामा असो. अशा प्रकारे हा दृष्टांचा भाग आता आपण सोडूया. तिकडे बऱ्याचशा राक्षसांना सुद्धा कंसाने पाठवले. सुरुवातीला पाठवले पुतनेचा सुद्धा इथं उद्धार केला आहे. शक्टासूर अशा प्रकारचे, अघासूर, बऱ्याचशा तृणाव्रत अशा प्रकारचे बरेचसे राक्षस तिथं आले आणि सर्व राक्षसाचा उद्धार भगवंताने केला आहे. परंतु आपल्याला राक्षसांच्या उद्धारापेक्षा भगवंताच्या लीलांचं दर्शन आपल्याला इथं करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे वेळ आपला झालेला आहे, बरोबर ना. 5 मिनिटामध्ये आपल्याला काल्या दहीहंडी फोडायची. त्याच्यामुळं आटपता आपण घेऊया की भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे होत आहेत आणि कशा प्रकारे लहानाचे मोठे होत आहेत, खोड्या करत आहेत. आणि संतांनी सुंदर असं त्यांचं वर्णन केलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे तिथं चालतात. लहानाचे मोठे होत आहेत आणि रांगत आहेत. तळवे तळ हात टेकिता, डावे गुडघ्यान रांगता, रंगानी रंगनात तोडा देखीला, रंगानी रंगनात तोडा देखीला. तळवे तळ हात टेकिता, हो तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्यान रांगता, रंगानी रंगनात तोडा देखीला, रंगानी रंगनात तोडा देखीला. डाव्या गुडघ्याने रांगेत रंगानी रंगनात
गणनाथ तुम्ही देखिला. हे कशा प्रकारे भगवंत चालतात त्यांच्या चालीचं वर्णन सुद्धा इथं संतांनी केलेलं आहे. पुढं म्हणतात भगवंताच्या अजून महत्त्वाच्या लीला, सगळ्यात महत्त्वाची लीला भगवंताची कोणती मानली गेलेली आहे? चोरण्याची. काय चोरले त्यांनी? लोणी चोरले. आणि अशा प्रकारे लोणी का चोरले? कारण जेव्हा कंसाला माहीत झालं की माझ्या शत्रूने जन्म घेतलेला आहे, तेव्हा त्यांनी इकडे आपल्या सर्व सैनिकांना तयार करायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात माझ्यासुद्धा सैनिक तयार झाले पाहिजे. आणि सैनिकाकडे मित्रांकडे पाहिलं तर मित्र सगळे वाळलेले. आणि त्यांनी मित्रांना सांगितले तुझ्या घरचे तुला खायला देत नाहीत का? ते म्हणते तर काय करावं, घरी लोणी दूध सगळे, पण काय आमच्या आई आम्हाला देत नाही. सगळं कुठं जातं? त्या मथुरेला जातं. त्यांनी सांगितले अरे ते तर आपला शत्रू राज्य आहे, तिथं गेल्याच्या नंतर आपण कमी दर्जाचे होऊन त्यांच्याकडे जास्त ताकद येईल, मग काय करायचे? आपण ते लोणी तिकडं जाऊ देणार नाही. तेव्हा यांनी सुरुवात केली. जशी गवळण निघाली, गवळण कशी निघते तर म्हणतात ठुमकत ठुमकत चालली डोलत वाऱ्याच्या तोलाना, वाऱ्याच्या तोलाना. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. हसत कुतू कुतू मोडीचे डोळे, हसत कुतू कुतू मोडीचे डोळे, हसत कुतू कुतू मोडीचे डोळे. मनी आठवे कृष्णाचे चाळे, लगमागे प्रभात काळे, आली मंदांगानी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. पाण्या गवळण पाण्या गवळण. घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. जेव्हा जातात तेव्हा त्यांचे मटके फोडतात, त्यांना जाण्यापासून थांबवले. आता गवळणी म्हणतात तू जाऊ देत नाही का? ठीक आहे. सगळं त्यांनी घरामध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली. आणि घरामध्ये जेव्हा साठवून ठेवायला सुरुवात केली तेव्हा सर्व मित्रांनी मिळून ठरवले की आता डायरेक्ट थेट घरामध्ये जाऊन चोरी करायची. आणि घरामध्ये सुद्धा जाऊन चोरी केली. बघा भगवंतानी चोरी केली. आता हा विषय जरी गंभीर आपल्याला वाटत असला तरी ज्या दिवशी भगवंत चोऱ्या करायला जात नव्हते त्या दिवशी गवळणी स्वतः माता यशोदेकडे येत होत्या की तो का आला नाही, हे सगळं त्याचंच आहे आणि त्यालाच आम्ही देऊ इच्छितो. आम्ही फक्त घराणी कशासाठी करतोय? हे आमचं प्रेम आहे त्या कृष्णाबद्दल आणि म्हणून आम्ही घराणी करतोय. त्याला आमच्या घरी येण्यापासून थांबू नको. विठ्ठल 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 अशा प्रकारे जेव्हा भगवान श्रीकृष्ण तिकडे जात नव्हते तेव्हा सुद्धा गवळणीचं मन त्यांच्यामध्ये राहत होतं. कारण गवळणीचं प्रेम हे भगवंतावर कसं होतं तर म्हणतात त्यांनी भगवंत जेव्हा वेणू वाजवत होते, जेव्हा बासरी वाजवत होते तेव्हा त्यांनी म्हणायचे नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने ताहन भूक हरली रे, तुझ्या मुरलीने ताहन भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू. कारण जेव्हा तू मुरली वाजवतोय तेव्हा मला कशाचंही भान राहत नाही. कारण गोपी म्हणतात मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे प्रीत मिला दे, चरणों में ले ले मुरली वाले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में. कृष्णा तुझ्या प्रेमामध्ये मी सगळं विसरून गेलो, कशाचंही भान मला राहिलेलं नाही. म्हणून अशा प्रकारे जेव्हा भगवंतावर त्यांचं प्रेम होतं सर्व गवळणी त्यांच्याकडे घराणी करण्यासाठी सुद्धा येतं. यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काहीतरी सांग. यशोदे ग तुला येईल राग. यशोदा मातेला सांगायचे तेव्हा यशोदा माता म्हणायच्या भगवान श्रीकृष्णाला जाऊन सांगितले. बघा भक्तीची ताकद आहे. अखिल ब्रह्मांड नायक त्यांना धमकी देतात. कोण? माता यशोदा. त्यांनी म्हणतात जर काढशील खोड्यासे करीन हात, उखळाला वांदेल तुला रे नंदला.
म्हणणारा दुसरं कुणामध्येही नाही. आणि त्यांनी शेवटचं कृष्णाला भगवान श्रीकृष्णा म्हणतात, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कुणाच्या घरी जाऊ नको, तुला काही घरी लोणी खायला मिळत नाही का? आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण थोडे थोडे मोठे होऊ लागले या घराने. ऐकत 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 भगवान श्रीकृष्ण मोठे झाले तेव्हा माता यशोदा म्हणतात, आता सगळं झालं, आता तू काय कर, गाई चारण्यासाठी जाय. जेव्हा गाई चारायला गेले तिथे सुद्धा त्यांनी बऱ्याच प्रकारचे खेळ आपल्या मित्रांसोबत खेळले आणि सर्व मित्र मिळून म्हणाले की आता थकलोय, आता काय करूया, जेवण करूया. बघा भगवान श्रीकृष्णाने सर्वांच्या भाकरी घेतल्या. कुणाचं शिळं आहे, कुणाचं रात्रीचं आहे, कुणाचं आंबट आहे, कुणाचं कसं आहे, पण आपलं मिष्टान्न त्यांनी आपल्या सर्वांमध्ये मिक्स केलं आहे आणि एकमेकाच्या मुखामध्ये त्यांनी जे घास घालत होते त्याला म्हणतात हा जो आज आपण करत आहे तो काला. आणि अशा प्रकारे कालाचा अभंग आज आपण इथे पाहिलेला आहे, ज्यांच्यामुळं आपल्याला सुंदर असं चिंतन ऐकायला मिळालेलं आहे. समस्त कावळे परिवार तथा स्पेशल थँक्यू ज्यांना म्हणायचे वसंतरावजी कावळे तथा पुष्पाताई कावळे यांच्यासुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. सरपंच आहेत, महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अजून एक मनापासून मी धन्यवाद मानते. आमचं अंतर थोडं जास्त आहे त्यामुळे यायला थोडासा आम्हाला वेळ झाला, पण कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता आरामात थोडा वेळ ताई थांबावं का कसं करावं त्यांनी विचारपूस करून पूर्णतः ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे. तसं आमचं कीर्तन असताना कुठेही आम्ही थोडं लवकरच जातो आहे, पण आज थोडं मधातून ट्रॅफिकसुद्धा लागली आणि हा रस्ता पूर्णतः आम्हाला नवीन होता, या भागामध्ये आम्ही कधी आलेलो नाही त्यामुळे यायला थोडासा वेळ लागला आहे. आपल्या अंतर जास्त असल्यामुळं जवळपास 600 ते 650 किलोमीटर अंतर असल्यामुळं भाषेमध्ये थोडासा आपला फरक असू शकते. तसं मी आळंदीला असल्यामुळं पुणेरी साईडसुद्धा माझी थोडीशी भाषा येते, म्हणून बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, बोललेले लेकरू वेडी वाकडे उतारे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, आपलेच लेकरू आपलेच बहीण आपलीच मुलगी म्हणून मला इथं क्षमा करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज ज्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात, असं पुण्यस्मरण कशासाठी करावं तर म्हणतात ना की दानाचं महत्त्व एवढं अति जास्त आहे की राजा बली ज्यांना त्रिभुवनाचं राज्य मिळालं याचं कारण काय, आधीच्या जन्मामध्ये एक डाकू होते परंतु त्रिभुवनाचं राज्य मिळालं कारण फक्त एकच की भुकेल्याला त्यांनी अन्न दिलं होतं आणि अन्नदानाचं एवढं पुण्य त्यांना लाभलंय की त्यांना आढळ पदसुद्धा प्राप्त झाले. म्हणून अशा प्रकारे पुण्यस्मरणाच्या वेळीसुद्धा किंवा आपण कीर्तन कथाचे काही करतोय यामध्ये जेवढं काही अन्नदान होतं, ज्ञानदान होतं, या सर्वांमुळं अनन्यसाधारण असं पुण्यकर्त्याला सुद्धा लाभतं. आणि स्वर्गीय सौ वैशालीताई वसंतराव कावळे यांच्याही आत्म्याला शांती मिळावी हीच मनापासून इच्छा करते. त्याच्या पूर्ण परिवारांना त्यांचे 2 जे मुले आहेत वैभवदादा तथा समृद्धीताई बरोबर हां त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. महत्त्वाचं म्हणजे पुष्पाताईच्या रूपातून त्यांना एक आई इथं मिळालेली आहे. सुंदर असा स्वभाव त्यांचा मला फार आवडला. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. कुणी आपली आई गमावली, कुणी आपला भाऊ बहीण गमावली, कुणी आपली पत्नी गमावली, कुणी आपली मुलगी गमावलेली आहे. सर्वांना भगवंतांनी या दुःखातून बाहेर निघण्याचा बळ द्यावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आजच्या या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तप्राण यशोदाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. हरिभक्तप्राण राणीताई दौंड एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या. आता हरिभक्तप्राण मंगलाताई त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सोबदारताई आणि सर्व जेवढे काही वारकरी शिक्षण संस्थेच्या मुली आहेत, विनेकरीताई सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. लाभलेली उत्कृष्ट अति उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम एकदा ऑपरेटर करण्यासाठी जोरदार टाळ्या. एकदा सेट केल्याच्यानंतर पुन्हा हॅलो म्हणायची सुद्धा गरज पडली नाही. एकदम नवरत्न शोधून काढल्यासारखे तुम्ही आणलेले आहेत. आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे वसंतराव दादा कावळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मी मानते. आणि कुणाचे धन्यवाद राहिले असतील, कुणाची माझी ओळख असेल, कारण कीर्तनाला दुरून लोक येतात, एकदाच भेट झाल्यामुळं पुन्हा कधी लक्षात राहत नाही, म्हणून मी जाणून बुजून कुणालाही विसरत नाही. पण कुणाची ओळख असेल, जर मला आठवण नसेल तर मला येऊन भेटा, नमस्कार करा सर्वांना. रामकृष्णरी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि माफीसुद्धा मागते, कारण माझी इकडे पहिली वेळ आहे म्हणून माझी तुमची काही एवढी जास्त ओळख नाही आहे. म्हणून सर्वांचे धन्यवाद मानते आणि कीर्तनरूपी सेवेतच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा विनायला लावा आणि तिथं जाऊन बघा. शिंकेला वेयले दुरी